नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त असा असणार आहे. अद्वैत कला यांची पहिली दिवाळी आहे, पहिला दिवाळी सण आहे. त्याचबरोबर अद्वैत कला यांना एकत्र आणण्यासाठी आता आबांच्या मदतीला संगीताही आलेली आहे आणि हे सगळं खूप छान असं वातावरण आहे. दिवाळी सण चालू आहे आणि त्याचबरोबर आता लक्ष्मीपूजनाच्या वेळेससुद्धा कला ही सरोजला म्हणते की तुम्ही लक्ष्मीपूजन करा असं म्हणत ते सगळं आरतीचं तबक वगैरे पूजेचं साहित्य हे सगळं सरोजला देत असते. पण सरोज ते डावलते. आबा म्हणतात की माझा निर्णय झालेला आहे, सुनबाई या घरची लक्ष्मी आहे, तर तिनेच या घरची लक्ष्मीपूजन केलं पाहिजे. त्याचबरोबर आबांनी कला आणि अद्वैतला एकमेकांना घास भरवायला सांगितलेला आहे. दोघांनी सुंदर असा उखाणा घेत एकमेकांना घास भरवलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होतं आणि आणखी एक कलाच्या आयुष्यात वादळ आणण्यासाठी आता सरोजने खूप मोठा डाव रचलेला आहे. तो नक्की काय आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे सगळं चालू असतं. तर कला आता छोटे मावळे बनवत असते. कला आणि इकडे रॉकेटने ठरवलेलं असतं की आपल्याला मावळे बनवायचे आहेत, म्हणून कला आणि रॉकेट दोघंही मावळे बनवत असतात. पण आता वेळ खूप कमी असतो, ते मावळे वाळले पाहिजेत. उन्हात जर वाळवले तर तेवढा पटकन ते वाळणार नाही, तेवढं ऊनही नाही असं रॉकेट म्हणत असतो. तेव्हा कला म्हणत असते की आता काय करायचं. मग रॉकेट म्हणतो की तुला आठवते का मागच्या वेळेस तू फॅन वापरून वाळवले होते. मग रॉकेट म्हणतो की ठीक आहे, मी घेऊन येतो फॅन. आणि असं म्हणत रॉकेट आता फॅन आणायला आत येतो. अद्वैतला तो विचारू लागतो की फॅन कुठे आहे आणि फॅन घेण्यासाठी तो आलेला असतो. रॉकेट फॅन घेतो आणि अद्वैतला म्हणत असतो की नक्की कुठं आहे. अद्वैत सांगतो की स्टोअर रूममध्ये. रॉकेट म्हणतो पण मला तुमची स्टोअर रूम कुठे आहे ते माहिती नाही आहे ना. हे रॉकेटचं बोलणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, तू ना सेम तुझ्या कलाताईसारखाच आहे. तेव्हा रॉकेट म्हणतो हो अगदी मी सेम टू सेमच आहे कलाताईसारखा. त्यानंतर दोघंही फॅन घेऊन येतात. अद्वैत तो फॅन लावतो आणि म्हणतो एवढेचे मावळे आहेत आणि तेवढ्याला फॅन पाहिजे इथं. त्याला म्हणते फॅन दिलायस ना, तुझं काम झालंय, जा आता तू. असं म्हणत ती अद्वैतला जायला सांगते आणि धन्यवाद, मंडळ आभारी आहे असं रॉकेट म्हणतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो आता हे काय. तेव्हा रॉकेट सांगू लागतो की ही एक बोलण्याची पद्धत असते. मंडळ म्हणजे मी आणि कलाताई म्हणजे तुमची मंडळी असं म्हणतो. तेव्हा कला म्हणते ठीक आहे चांदेकर, जा आता, तुझं काम झालेलं आहे असं म्हणत जायला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता तिथून निघून गेलेला असतो आणि रॉकेट मात्र हसत असतो. कला म्हणत असते की तुला हसायला काय झालं रे, म्हणजे तू का हसतोय मला कळलं नाही आहे. नाही, तू हसतोयस कशासाठी ते तरी सांग मला. रॉकेट मात्र हसतच असतो. कला म्हणत असते की काय रॉकेट हे तुझं. आणि मग दोघंही ते मावळे वाळवण्यासाठी तिथे बसलेले असतात. तेव्हा कला म्हणते की आता मावळे वाळवून झाले की आपण त्याला दुकानावर घेऊन जाऊया कलर काम करायला. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगदी भारी बोललीस बघ, माझ्या मनातलंच बोललीस, आपण नक्की घेऊन जाऊया दुकानावर त्याला कलर करायला. हे दोघांचंही चाललेलं असतं. इकडे संगीता आणि रजनी दोघीही बोलत असतात आणि मग संगीता म्हणत असते की खरंच आज फराळ पण छान पद्धतीनं बनवून झालेला आहे. तेव्हा रजनी म्हणते हो हे तुमच्यामुळे शक्य झाले, दोन्ही सुना होत्या, त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघांनी जोडीने फराळ बनवलेला आहे. तेव्हा संगीता म्हणते माझ्या पोरींना मी चांगलंच ओळखते, नाक दाबलं की तोंड कसं उघडतं ते मला चांगलं माहिती आहे, म्हणून तर मी ते केलेलं आहे. हे चालू असतं. तेव्हा रजनी म्हणत असते ते मात्र अगदी बरोबर आहे, नाहीतर नैना स्वयंपाकघरात येईल आणि स्वयंपाक करू लागेल यावर मात्र विश्वास बसत नव्हता. हे सगळं शक्य झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे असं ती बोलत असते. त्यानंतर इकडे संगीता मनातल्या मनात बोलत असते, म्हणत असते की खरंच सोहमराव अगदी माझ्या काजूसाठी एकदम परफेक्ट आहेत खरंच. पण मी काय बोलते हे सगळं कसं शक्य आहे, शक्यच नाही आहे ही गोष्ट असं संगीताच्या डोक्यात येऊ लागतं. त्यावेळेस संगीता म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला ना शांतच राहिलं पाहिजे. रजनी म्हणत असते काय झालं. तेव्हा संगीता म्हणत असते अहो सोहमरावांच्या पण लग्नाचं बघितलं पाहिजे ना, पुढच्या वेळेस 3-3 सून असणार आहेत. तर रजनी म्हणत असते नाही हो एवढ्यात कुठलं. तेव्हा संगीता म्हणते पण तुम्हाला सून कशी हवी आहे. त्यावेळेस रजनी सांगू लागते अगदी साधी सरळ सुसंस्कारी आत्ताच्या जमान्यातली असली तरीही माणसांना जपणारी हवी, तसं सांगायचं झालं ना तर कलासारखी हवी. तेव्हा इकडे संगीता म्हणते हो माझी कला आहे सुगुणी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सकाळी आबांनी सांगितलेलं असतं अभ्यंग स्नान आहे, त्यामुळे सगळ्यांनी लवकर उठायचं आहे आणि तुमच्या बायका तुम्हाला चांगलं रगडून रगडून आंघोळ घालणार आहे असं आबांनी सांगितलेलं असतं. कला खाली आलेली असते. त्याचबरोबर इकडे नैना आणि राहुल दोघंही आलेले नसतात. तर रजनी म्हणते की मी त्यांना बोलवून आणते. कलाही आलेली आहे
आणि त्याचबरोबर कला म्हणते की मी चांदेकरला बोलवून आणते. अद्वैतला उठवायचं असतं. आता अद्वैतला उठवायचं कसं? कारण हात नेला तर तो म्हणणार की तू माझ्या हद्दीत आलेली आहे आणि तो सकाळ सकाळ वाद घालायला सुरुवात करणार. असं कलाचं बोलणं सुरू होतं आणि मग कला अद्वैतच्या कानात जोरात कुर्र करते आणि अद्वैत दचकतो आणि उठतो. तेव्हा कला म्हणते काय झालं? तेव्हा चांदेकर म्हणतो की खरंच तुझा स्क्रू ढिल्ला आहे ना, हे अगदी बरोबरच आहे. मी म्हणत आहे ना ते खरंच आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला आणि तू हे असं पद्धतीनं का उठवलं? अद्वैत असं म्हणत असतो. कला म्हणत असते की मग काय करू, कानात कुर तर केलंय, ओरडले वगैरे नाही आहे मी तुला अजिबात, असं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो खरंच मला ना कठीण वाटते तुझं सगळं. आणि आता कला खाली येते आणि म्हणत आबा विचारतात काय झालं ग, कुठे तुझा नवरा? असं विचारल्यानंतर कला म्हणू लागते की हो येतच आहे तो. आणि पुन्हा कला माहिती असतं अद्वैत झोपलेला आहे म्हणून जाता जाताच कला अद्वैतवर जोरात किंचाळलेली असते की चांदेकर लवकर ये, असं म्हणून ती किंचाळूनच आलेली असते. त्यामुळंच अद्वैत काही पुन्हा झोपू शकत नाही आणि तो उठून आता आंघोळीसाठी तवक्षण त्याचं अभ्यंगस्नान आहे त्याच्यासाठी तो निघालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला ही आलेली आहे, अद्वैत आलेला आहे, सोहम आणि हे राहुल आणि नैनाही तिथं पोहोचलेले आहेत. तेव्हा नैना म्हणत असते काय हे, एकतर माझी ना रात्रभर झोप झालेली नाही आहे आणि आता हे रगडायचं वगैरे काय आहे हे सगळं. तेव्हा संगीता म्हणते काय ग, प्रत्येक वेळेस तुझ्या अंगात नुसतं आळसच भरलेला असतो, सारखी मरगळल्यासारखीच असते, कुठे गेलेली असते का तुझी ताकद? पहिला दिवाळसण आहे ना तुझा आणि प्रत्येक वेळेस काय गरोदर आहे म्हणून तुझा टेंबा मिरवत असते, तुझं नक्की चाललेलं काय असतं? असा राग आलेला असतो आणि संगीता तिला बोलून दाखवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा हे सर्व पाहत असतात. मग नैना कसं बसं राहुलला चोळायचं म्हणून ती चोळत असते, तेल उठणं लावत असते आणि मग अद्वैत आणि कलाची मात्र मजा चाललेली असते. ते दोघंही म्हणत असतात की काहीही झालं तरीही मला हे सगळं जे काय आहे ते पटत नाही. कला म्हणत असते की तू ना वचपा काढत आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चल आबांनी सांगितलंय ना तुला, आता मला चांगलं तेल उठणं लावून आंघोळ घालायची आहेस तू, एवढं लक्षात येत आहे ना? तेव्हा कला म्हणते की काय रे तू चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो त्यात काय एवढं, माझी बायकोच मला आंघोळ घालणार आहे ना आणि अख्ख्या कोल्हापुराला माहिती आहे तू माझी बायको आहेस ते, असं अद्वैत बोलत असतो. म्हणजे अद्वैत सोयीस्कररित्या सगळं बोलत असतो. त्याला जसं वाटेल तसं त्याचं बोलणं सुरू असतं, त्याचं म्हणणं असतं, त्या पद्धतीनंच तो बोलत असतो आणि वागत असतो. त्याला इतर वेळी वाटलं की तो कलाला बायको म्हणत नाही आणि इतर जेव्हा त्याचा फायदा असतो तेव्हा तो कलाला बायको म्हणत असतो. ही गोष्ट कलाच्या पण चांगलीच लक्षात आलेली असते. आणि इकडे नैना मात्र तोंडावर 12 वाजलेले असतात आणि तोंडावर 12 वाजवतच ती त्या राहुलला उठणं आणि तेल लावत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे सगळेजण असतात आणि इकडे रजनी म्हणत असते की अगं नैना जरा लाव ना ते उठणं, नीट लाव. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र म्हणत असतो की खऱ्यांच्या अंगात फक्त काय भांडायलाच जोर आहे का? तेव्हा नाही, उठणं लावायला, तेल लावायला, चोळायला जोर नाही आहे. तेव्हा संगीता म्हणते हो मी पण खरेच आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो तुम्हाला नाही हो, तुम्ही मिसेस खरे आहात, हिला बोलत आहे मी. तेव्हा संगीता म्हणते हो बरोबर आहे तुमचं, पण ते मला बोलल्यासारखंच होतंय ना, असं संगीता बोलत असते. आणि आता कला अद्वैतच्या चेहऱ्याला तेल उठणं लावत असते, हात त्याच्या तोंडाजवळ घेऊन चाललेले असते. अद्वैत म्हणतो काय करतेस? तेव्हा कला म्हणते काय नाही रे, तोंडाला लावते रे तुझ्या, नाही तुला वाटलं काय तुझा गळा दाबते म्हणून घाबरलास की काय, असं कला अद्वैतला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की आता झालेलं आहे. अद्वैत म्हणत असतो की जरा पाय वगैरे नीट हे करून दे, कारण तू ना पहिल्यांदाच हे करत आहेस हे मला माहिती आहे आणि जरा मनापासून कर, असं ती बोलत असते. आणि मग संगीता म्हणते की आता काय म्हणतं माहिती आहे का, आता तुम्हाला दोघांना उठणं लावून झालेलं आहे, आता तुम्ही दोघंही उठा, तुमच्या बायका पाठावर बसतील आणि नवऱ्यांनी बायकांना त्यांच्या उठणं लावायचं आहे. हे ऐकल्यानंतर कला म्हणते की चल चांदेकर उठ, आता माझा नंबर आहे. अद्वैत काही उठायला तयार नसतो. कला म्हणत असते काल माझा हात पण दुखत होता ना, चांगला चोळून देशील तू, चल चल लवकर चल, असं म्हणत कला अद्वैतला उठवत असते. अद्वैत उठत नसतो आणि त्याच धडपडीमध्ये कला ही अद्वैतच्या अंगावर पडते आणि अद्वैतच्या गालाचं उठणं कलाच्या गालाला लागतं. रजनी म्हणू लागते बघितलं का, आता अद्वैतनं उठणं लावायची गरजच नाही आहे, ऑलरेडी कलाला उठणं हे लागलेलंच आहे, हे तिथे रजनी सांगत असते. अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात आणि आबाही तिथं असतात. आणि नैनाला मात्र या गोष्टींचा खूपच राग आलेला असतो. नैनाला ही गोष्ट पटतच नसते. तिचं असं म्हणणं असतं की काय आहे हे सगळं,
हे सगळं कशामुळे झालेलं आहे, कारण ह्या दोघांचं सगळं जर पाहायला लागत असेल तर इथे यायचंच कशाला आहे, असं तिचं म्हणणं चालू असतं. संगीताला मात्र खूप छान वाटत असतं. अद्वैत कलाला उठणं लागलेलं आहे. कला आणि अद्वैतचा जोडाही खरंच लक्ष्मीनारायणासारखा दिसत आहे, हे चालू असतं. त्यानंतर बरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि आबा म्हणतात, काय रे अद्वैत, तू स्वतःला परफेक्शनिस्ट समजतोस ना? मग हे सगळं काय चाललेलं आहे? दिवाळी ह्या वेळेचा दिवाळी सण पहिला दिवाळी सण आहे ना तुझा, कोरडात जाणार की काय, असं आबा बोलत असतात. आणि त्यावेळेस इथे माती खायचं काम करते, मध्ये नाक खुपसायचं काम करते, ती म्हणजे रोहिणी. रोहिणी म्हणत असते, आबा बरोबर बोललात तुम्ही, खरंच. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे जे खरे आहेत ना ते मुद्दामच करतात, कारण त्यांना माहिती असतं की चांदेकरांकडे आहे, आपण काही द्यायची गरज नाही आहे. दसरा पण तसाच गेलेला आहे आणि आताही त्यांचं तसंच चाललेलं आहे. त्यांना वाटत असेल ना काय गरज आहे, म्हणूनच तर ते असे वागत आहे, हे बोलत असते. त्यावेळेस इकडे संगीताला मात्र वाईट वाटत असतं. आबा शांतच असतात, कलाही पाहत असते. त्याचबरोबर आबा पुन्हा बोलणार असतात हे मात्र माहिती असतं, कारण ती रोहिणीची काय तोंडाची हवा आहे ना ती घालवायचा प्रयत्न करत असतात. रोहिणी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, आमच्या सगळ्यांसाठी नाही हो, निदान तुमच्या लेकींसाठी जावयांसाठी तरी केलं पाहिजे ना तुम्ही, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा आबा म्हणत असतात की रोहिणी, झाली का तुझ्या तोंडाची वाफ घालून? नाही, ती झाली असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काय बोलत होतो कोरडी दिवाळी, हे काय तू जे बोलते ते नाही. आणि तुझ्या ह्या बोलण्यातून कळून येतं की तू किती हलकी आहेस ते, कारण तुला प्रत्येक वेळेस माणसाचा स्वार्थी स्वभाव किती आहे ते तुला बघितलं की लक्षात येतोच. कारण तू कशी आहे ना हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, हे आबा बोलत असतात. त्याचबरोबर आबांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे ते खूपच विचित्र असं आहे, हे आबांनाही चांगलंच माहिती असतं. कारण रोहिणी मुद्दामूनच संगीताला त्रास देण्यासाठीच हे सगळं बोलत असते, हे आबांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर अद्वैत तिथे सर्वजण पाहत असतात. आबा म्हणत असतात की मी म्हणत आहे अद्वैत की तू परफेक्शनिस्ट आहेस ना, तू म्हणतोस ना स्वतः मी खूप परफेक्शनिस्ट आहे, मग काय झालं सांग बरं, तुझ्या लक्षात नाही आलेलं मला काय म्हणायचं आहे ते? मग आबा सांगत असतात की अरे अद्वैत, पहिला दिवाळी सण आहे, नवऱ्याने बायकोला घास भरवायचा असतो, मग तो घास भरवला पाहिजेस की नाही तुम्ही? तेव्हा अद्वैत म्हणतो हो. आणि मग इकडे राहुल त्याचबरोबर नैना असतात. राहुल म्हणतो की चालेल भरवतो मी, आणि मग राहुल नैनाला घास भरवतो. त्याचबरोबर सोहम आणि काजल तिथे एकमेकांकडे असतात. काजल छान तयार होऊन आलेली असते. सोहम काजलला म्हणत असतो की खरंच आज छान दिसतेस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे राहुल आणि सोहम दोघंही आता अद्वैत आणि कलाकडे पाहत असतात. सोहम म्हणत असतो की आबा बरोबर आहे तुमचं, खरं तर हे म्हणायला माझ्या लक्षातच आलं नाही हो मगाशी, असं त्याचं म्हणणं असतं. आणि आबा म्हणत असतात की हो. आणि मग इकडे नैनाला राहुलने घास भरवलेला असतो, पण अद्वैत मात्र म्हणत असतो की मी काही घास भरवणारच नाही, कारण मला माहिती आहे की तू कशी आहेस ते, असं म्हणत तो मुद्दामच थांबत असतो. तो म्हणत असतो की काही झालं तरी मी तुला घास भरवणारच नाही, हे सगळं त्याचं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते, चांदेकर तू मला घास भरवणार नाहीस ना, मग हे सगळं तू काय कर माहिती आहे का, आबांना सांग म्हणजे चालेल. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत किती वेळ तुला, नक्की घास भरव ना. आणि अद्वैत घास भरवणारच असतो. तेवढ्यातच संगीता म्हणते, कसं आहे माहिती आहे का, असा कोरडा घास नका भरू, उखाणा घ्या आणि मग घास भरवा, असं संगीता सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो असं आहे का, चालतंय, मग आता चांगलाच उखाणा घेतला पाहिजे. आणि अद्वैत मग घास भरवण्यासाठी घेतो, तो पुरी घेतो आणि पुरीसोबत मीठ घेतो. बटाट्याची भाजी असते, बासुंदी असते, पण अद्वैत ते काही घेत नाही. आणि कोणालाही कळत नाही अद्वैतने नक्की घास कसला घेतलेला आहे. आणि त्याने तिथे सगळ्यांच्या समोर मीठ आणि पुरीचा घास घेतलेला असतो आणि तो उखाणा घ्यायला सुरुवात करतो की चांदेकरांच्या घरी येऊन खरेच्या अंगावर आलं थोडंसं मांस आणि हा स्पेशल खास तिच्यासाठी, असा त्याचा उखाणा असतो. आणि अद्वैतने स्पेशल घास भरवलेला असतो कलाला, कारण चांदेकरांच्या घरी आल्यानंतर तिच्या अंगावर मांस आलेला आहे, असा सुंदर उखाणा त्याने घेतलेला असतो. आणि त्यानंतर तो कलाला घास भरवतो. सगळेजण खुश असतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. पण कलाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो, कारण कलाला एकटीलाच माहिती असतं की तो घास नक्की कसला भरवला गेलेला आहे, तो घास कशाचा भरवला गेलेला आहे. आणि कलाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कलाला कळतच नसतं की ह्या चांदेकरनं नक्की काय गोंधळ घातलेला आहे. आणि सगळेजण हसत असतात. सगळ्यांना वाटत असते की अद्वैतनं घास भरवलेला आहे. कला म्हणत असते की चांदेकर तू मिठाचा घास भरवलाय. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता तरी तू खाल्लेल्या मिठाला जागशील ना,
म्हणून तुला मिठाचा घास भरवलेला आहे, असं अद्वैत बोलत असतो. आबा पण हसत असतात. आणि त्यानंतर आता कलाचा नंबर असतो. कलाने घास भरवायचा आहे असं सांगितलं जातं. आणि कला म्हणते की आता बघ, आता मी काय करते ते बघ. आणि मग कला म्हणते की मी तोडीस तोड उत्तर देत आता तुलाही उखाण्यातूनच उत्तर देणार आहे आणि घास भरवणार आहे. कलाला माहिती असतं की अद्वैतला तिखट चालत नाही. आणि मग कला लगेचच तिथं असलेली चटणी आहे ती पुरीवरती घेते आणि पूर्ण चटणी प्लेटमध्ये जेवढी वाढलेली मिरचीची चटणी आहे ती घेते आणि अद्वैतला तो घास भरवते. आणि त्याचबरोबर अद्वैतला उखाण्यातून उत्तर देते की तू जसं सांगितलेलं होतं तसंच अगदी तोडीस तोड तुला उत्तर देत हा मी तुला स्पेशल असा घास भरवत आहे. हे ऐकल्यानंतर अद्वैत पाहतच राहतो. कला घास भरवते आणि अद्वैतच्या तोंडातून शब्द निघणंच बाहेर जातं, कारण तो शब्दच काढू शकत नसतो अशी त्याची अवस्था झालेली असते. कारण त्याला असा घास भरवलेला असतो. अद्वैतला ठसका लागलेला असतो. संगीता लगेच पाहणी देते आणि अद्वैतला म्हणते, अद्वैतराव काय झालं? आणि इकडे कला म्हणत असते की कसं वाटलं? आणि संगीता म्हणते की मला माहिती आहे तू मुद्दाम केलेलं आहे हे सगळं, कारण इकडे अद्वैतरावांना तो चटणी चालत नाही, मिरची चालत नाही, म्हणूनच तू हे सगळं केलेलं आहे ना. हे ऐकल्यानंतर कला मात्र हसत असते. कला म्हणते की त्याने मला मिठाचा घास भरवला हे तुला नाही दिसलं, पण मी त्याला घास भरवला की तुला लगेचच त्रास होऊ लागलेला आहे, तू लगेचच बोलायला सुरुवात करते, असं कला म्हणत असते. तेव्हा अद्वैतच्या डोक्यातून चांगल्या जणांना मुंग्याच निघलेल्या असतात आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाची तयारी जोरदार झालेली आहे. आणि त्याचबरोबर आबाही तिथं आहेत. आबा म्हणत असतात की आता लक्ष्मीपूजनाचा जो मान आहे तो या घरची सून कलाला देण्यात येईल. तेव्हा इकडे सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. सरोज तिथून निघून चाललेली असते. कला म्हणत असते की मी तुम्हाला सांगते की हे पूजा तुम्ही करावी, परंतु इकडे सरोज म्हणते की नाही आणि ते ताट झिडकारते आणि तिथून निघून जात असते. तेव्हा आबा मात्र भयानक चिडलेले असतात. आबा म्हणत असतात की सरोज, या घरात तुला माझं वागणं, माझे निर्णय मान्य नसतील तर हे लक्ष्मीपूजन झालं की हे घर सोडून मी निघून जाईल, कारण तुझं प्रत्येक वेळ जे चाललेलं आहे ते मी ऐकून घेणार नाही, मलाच या घरामध्ये राहायचं नाही. असं म्हणत आबांनी ठरवलेलं आहे की मी हे घर सोडून निघून जाणार आहे. पण इकडे सरोज आता लक्ष्मीपूजेसाठी तिथे थांबते, पण तिच्या डोक्यात वेगळीच गोष्ट असते. सरोज म्हणू लागते की काहीही झालं तरी मी हिला सोडणार नाही. हिच्या जवळची सगळ्यात जवळची जी गोष्ट आहे ती हिच्यापासून मी आता घेणार आहे, तिच्याकडून ती काढून घेणार आहे. आणि आता सरोजच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.